आज मी तुमच्यासाठी ड्रायफ्रूटचे प्रोटीनयुक्त असे लाडू बनवायचे कसे हे दाखवणार आहे. जर तुम्ही डाएट प्लॅन करत असाल आणि प्रोटीनयुक्त लाडू तुम्हाला जर एक रोज खायचा असेल तर असे लाडू तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि तुम्हाला हे नक्कीच आवडतील. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, ड्रायफ्रूटचे लाडू असे बनवून तुम्ही सेल करू शकता. तर तुम्ही हे लाडू कसे बनवायचे ते आपण पाहूया. तर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला ड्रायफ्रूट लागणार आहे. तर ड्रायफ्रूट तुम्ही कोणत्याही कितीही प्रमाणात घेऊ शकता, डबल टिबल ह्या प्रमाणात घेऊ शकता. पण मी तुम्हाला थोड्या प्रमाणात दाखवलं आहे. 100 ग्रॅम मी बदाम घेतला आहे आणि 100 ग्रॅम पिस्ता घेतला आहे आणि ह्यामध्येच आपल्याला अक्रोड घ्यायचं आहे. तर अक्रोड आणि काजू घेतले आहेत मी 50-50 ग्रॅम. काजू 50 ग्रॅम घेतले आहेत आणि अक्रोड 50 ग्रॅम घेतले आहेत. याप्रमाणे तुम्ही मेजरमेंटच्या साहाय्याने बघाल तर एक बाउल मी बदाम घेतला आहे, एक बाउल पिस्ता घेतला आहे आणि अर्धी बाउल मी काजू आणि अक्रोड घेतलं आहे आणि शेंगदाणेही घेतले आहेत. शेंगदाणे घातल्यामुळे आपण त्या लाडवाला बाइंडिंगही चांगलं येतं आणि पौष्टिक असे हे शेंगदाणे आपण घेऊ शकतो. तर आता आपल्याला त्याच्यामध्ये पंपकिन किंवा वॉटरमेलनचे बीज घालायचे आहेत. ते मी 4-5 टेबलस्पून घेतले आहेत आणि आपल्याला बाइंडिंगसाठी खजूर लागणार आहे. तर गूळ आणि साखर घालणार नाही, त्यामुळे थोडासा गोडवा खजूरमुळे येतो. तर आपण खजूर घ्यायचं आहे. खजूर आपण 100 ग्रॅम घेतला आहे. बघा ह्याप्रमाणे चांगल्या दर्जाचा खजूर घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे. वरचं असं टर्फल त्याचं काढून घ्यायचं आहे. बघा वरचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि बिया काढून आपण असं साफ करून घेणार आहोत. बघा याप्रमाणे आपण खजूर घेऊन साफ करून ठेवलेलं आहे. आता पिस्त्याचेही असे आपण टर्फलं काढून घेतलेली आहेत. तुम्ही ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये अजूनही ॲड करू शकता. मी ह्याच्यामध्ये अंजीर घेतलं आहे. अंजीर मी 7-8 अंजीर घेतलेले आहेत. आपल्याला पौष्टिक असे हे लाडू बनवायचे आहेत, त्यामुळे मी अंजीरही त्यात घातलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्हीही कमी जास्त ड्रायफ्रूट करू शकता. जे तुमच्याकडे असेल ते ड्रायफ्रूट घालून तुम्ही हे लाडू बनवू शकता. तर हे सर्व ड्रायफ्रूट मी असे घेऊन ते आता एका गॅसवरती एक शेगडीवरती मी भाजून घेणार आहे. याप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता. कमी जास्त प्रमाणात तुम्ही करू शकता. पण हे मेजरमेंट तुम्ही कमीत कमी घ्या आणि जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर दुपटीने तुम्ही घेऊ शकता. आता एका शेगडीवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण एक एक करून हे ड्रायफ्रूट टाकून भाजून घेणार आहोत. तर बदाम भाजायला आणि शेंगदाणे भाजायला जास्त वेळ लागतो, म्हणून मी पहिल्यांदा शेंगदाणे घातले. शेंगदाणे आपण 1 मिनटं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. याप्रमाणे शेंगदाणे आपले मीडियम फ्लेमवर भाजून झालेले आहेत. आता त्यानंतर आपण बदाम घालणार आहोत. 1 मिनटानंतर आपण बदामही घालून घेणार आहोत. बदामसुद्धा आपल्याला 1 मिनटं मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काजू घालून घेणार आहोत. तर काजूही आपण 1 मिनटं परतून घेणार आहोत. 1-1 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. जास्त भाजायचं नाही आहे, मीडियम फ्लेमवरच करायचं आहे. थोडंसं मॉइश्चर त्याच्यातलं निघून गेलं पाहिजे, म्हणून आपल्याला भाजायचं आहे. जास्त ड्रायफ्रूट भाजल्याने आपलं त्याच्यातलं जे नॅचरल ऑइल असतं ड्रायफ्रूटमध्ये ते निघून जाईल. त्यामुळे आपण जास्त ड्रायफ्रूट भाजायचं नाही आहे. काजू घातल्यानंतरही 1 मिनटं आपण परतून घेत आहोत. आता त्यानंतर आपण अक्रोड आणि पिस्ता घालून घेणार आहोत. आता तेही घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. थंड करायला ठेवणार आहोत. थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला लावून त्याची अशी जाडसर अशी भरड करून घेणार आहोत. आता आपल्याला खजूर आणि अंजीर मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर खजूर मी मिक्सरमध्ये टाकून घेतले. अंजीरचे तुकडे करून घेतलेत, जेणेकरून मिक्सरला व्यवस्थित बारीक होईल. याप्रमाणे आपण
खजूर आणि अंजीर बारीक करून घेतले. याप्रमाणे बारीक झालं पाहिजे. जर तुमचा मिक्सर जास्त व्यवस्थित बारीक होत नसेल तर तुम्ही तुकडे करून तुम्ही त्या मिक्सरमध्ये टाकू शकता. आता खजूर आणि अंजीर बारीक झाल्यानंतर मी ड्रायफ्रूट मिक्सरला लावून घेणार आहे आणि जाडसर अशी भरड करून घेणार आहे. थोडे थोडे करून मी हे ड्रायफ्रूट अशी भरड करून घेतलेली आहे. जाडसर अशी भरड करा, जास्त बारीक करू नका. आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत. खजूर आणि अंजीर आणि ड्रायफ्रूट पावडर सर्व मी त्यात घालून घेणार आहे आणि एकसर होईल असा गोळा मी तयार करून घेणार आहे. याप्रमाणे आपण एकत्र करून व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि त्याचा एक गोळा होईल असं तयार करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी बीज घालून घेतलेत. तुमच्याकडे जे बीज असतील ते घाला, म्हणजे ते दिसायलाही खूप छान दिसतात. आता मी ते सर्व एकत्र करून त्याचा एकसर असा गोळा करून घेणार आहे आणि त्याचे मग लाडू वळून घेणार आहे. बघा, सहजपणे आपल्याला लाडू वळता येतील. असे तुम्ही दुपटीने तिपटीने माप घेऊन तुम्ही ड्रायफ्रूट लाडू बनवून सेल करू शकता. तुम्हाला नक्कीच हे लाडू आवडतील. तुम्ही अशा प्रकारे लाडू बनवून तुम्ही प्रोटीनयुक्त लाडू बनवून तुम्ही खाऊ शकता. जर तुम्ही डाएट करत असाल तर असे लाडू तुम्ही एक जरी खाल्ला तर तुम्हाला खूप खूप त्यांनी एनर्जी येईल. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.